नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। तुका जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंगमालिनाथ वड्डमर्वयं चकोर चंड तांडवं तनोतु नः शिव शिवं व्रजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुविच्छ बुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तकं अरंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं मसरत ही सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरवणी विशेषवत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे विठ्ठल। वैराग्य मूर्ती रास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी मौली ज्ञानेश्वर महाराज तथाच मम गुरुवर्य ऐतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुम् अद्य एतः एषः व्यासपीठे इदानीं मम कीर्तनस्य प्रारंभं करोमि। विठ्ठल 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 विठ्ठल। मला वाटतं डोक्यावरनं जाईल अगदी संस्कृत कीर्तन जर आपण केलं तर चालेल का हो? जरा थोडं डोक्यावरनं जाईल, पण माझ्या गुरुवर्यांचा एक उपदेश आहे, कमीत कमी संस्कृत भाषा ही एक देववाणी आहे आणि ती कीर्तनामध्ये थोडी थोडी प्रमाणात का होईना बोलल्या गेली पाहिजे। आणि म्हणून भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या पवित्र पावन अशा तीर्थक्षेत्राच्या प्रांगणामध्ये चालत आलेला नाही म्हणावं लागणार, चाललेला आजपासून चाललेला हा कीर्तन रूपी महोत्सव काय आजपासून चाललेला हा अधिक मासा निमित्त आणि पुरुषोत्तम मास, शास्त्रामध्ये त्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं। अधिक मास निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वच जण भाग्यवंत श्रोते मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। नवे नवे निमित्त तर अनेक आहेत, अधिक मास आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी बनसी बाबांची काय आहे जयंती आहे आणि त्या जयंती निमित्तानं आपण सर्वच जण भाग्यवंत श्रोते मंडळी मातृतुल्य आणि पितृतुल्य सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत। एवढंच नाही, कीर्तन रूपी महोत्सव नवे नवे भागवत सतसंग सुद्धा आपण काय करतो या ठिकाणी काय करतो बोलत चला। कीर्तन हा ऐकल्याचा खेळ नव्हे, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे। मधात मधात जर प्रश्न विचारला तसा प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न करणार नाही, कारण एका कीर्तनामध्ये मी असाच प्रश्न विचारला, थोडंसं विषयांतर झालं आणि 80-90 वर्षाचे आजोबा समोर बसलेले होते। आजोबांना म्हटलं आजोबा काय चालू होतं आपलं? म्हटले ताई कीर्तन। म्हटलं कीर्तनच चालू होतं, म्हटलं विषय कोणता चालू होता? आजोबा म्हटले ताई आणि तुला कशाला आणलं? मी म्हटलं आणले मला कीर्तनच सांगायला, पण मधात मधात जर प्रश्न विचारले तर काय करत चला सांगत चला का तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे। आणि म्हणून कीर्तन तथा श्रीमद भागवत महापुराण या ठिकाणी काय आहे आयोजित नियोजित केलेलं आहे। वास्तव पाहता काय आहे श्रीमद भागवत कथा फक्त यायचं आणि ऐकायचं असं नाही ना, जरा त्याचं महात्म्य काय आहे, कुणी केली श्रीमद भागवत महापुराण कथा, कुणी सांगितली कोणाला? श्री शुकदेव भगवान परमात्म्याने कुणाला सांगितले? राजा परीक्षिताला सांगितले। नवे नवे व्यासजींनी ठरवलं मी रचलेल्या माझ्या भागवताची परंपरा कोण चालवेल? शुकदेव भगवान परमात्मा चालवतील आणि तेच श्रीमद भागवत महापुराण माझ्या मोठ्या भगिनी ज्ञानेश्वरी दिदी त्यांच्या मुखातून तुम्ही आजपासून ऐकणारच आहात। पण कुणी कुणाला सांगितलं? शुकदेव भगवंताने राजा परीक्षिताला भागवत सांगितलं। काय आहे या भागवतामध्ये? माई बाप हो, संपूर्ण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जीवन कसं जगावं या गोष्टीचा उपदेश करणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो म्हणजे भागवत नाही। त्याच्या अगोदर व्याख्या आहे का भागवत पुढे सांगते संपूर्ण जीवन जगायचं कसं या गोष्टीचा उपदेश करणारा ग्रंथ म्हणजे फक्त एका मात्राचा फरक आहे बरं का। काय? श्रीमद भगवत गीता
जीवन कसं जगायचं, श्रीमद भगवत गीता आणि संपूर्ण जीवनाचा गुण झाल्यानंतर शेवटी जाता जाता मरावं कसं या गोष्टीचा उपदेश करणारा ग्रंथ म्हणजे एकमेव आणि एकमेव श्रीमद भागवत महापुराण. नाम किती श्रेष्ठ आहे यावर बोलत असताना मायबाप हो, नाम कसं आहे यावर विचार करत असताना अनेक संतांचे प्रमाण आहेत. तुकोबाराय वर्णन करतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. एवढंच नाही, नाम सत्य आहे, साच आहे आणि खरं सुद्धा सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे. एवढंच नाही, नाम हे सारातलं सार आहे, नाम अमृत हे सार, हृदय जपे निरंतर. एवढंच नाही, नाम कसं आहे भगवंताला विचारा. गीतेच्या शेवटी जे विष्णू सहस्रनाम भगवंताने लिहिलं त्या विष्णू सहस्रनामामध्ये भगवंत वर्णन करतात, अर्जुना पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो वे. पिता भगवान सांगताय अर्जुना, पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो वे. पिता भगवंताचं नाम कसं आहे म्हणाल तर पवित्र आहे, गोडातलं गोड आहे, अमृताला फिक पाडणारं भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून आजचा हा अभंग नामपर प्रकरणातील आहे आणि या अभंगामध्ये नाथ बाबा नामाचं आगळं वेगळं महत्व प्रतिपादन करत आहे. विठ्ठल 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 आजच्या या अभंगामध्ये नाथ बाबा नाम आणि नामे यांचा अभेद सांगतात. वाक्य जरा समजून घ्या बरं का. नाम आणि नामे म्हणजेच देव भगवंत आणि त्याचं नाम यांचा अभेद महाराज सांगताय. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद मानायचा नाही. मग तो नामधारक कशा पद्धतीने नामचिंतन करतो आणि तो भगवंत त्या नामधारकावर कशा कशा पद्धतीने कृपा करतो आणि कृपा करण्याचं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे का या सर्व गोष्टींचा विचार करणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून नाथ बाबा सांगताय, बाबा असं भगवंताचं नाम जर तू आवडीने भावाने शुद्ध अंतकरणाने जर भगवंताचं नामचिंतन करशील तर तो लक्ष्मीपती आहे. त्याला सर्व काही न सांगता कळतं. अभंगाचं प्रथम आवडीने भावे हरी नाम घेसी, हो आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने
त्यासी सर्व आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ बाबा वर्णन करत आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू जर आवडीने भावाने शुद्ध अंतकरणाने जर त्या भगवंताचं नामचिंतन केलं तर तो लक्ष्मीपती आहे. त्याला सर्व काही काय होतं न सांगता कळतं. का फक्त काय पाहिजे भाव पाहिजे. भाव. आमची नाथ बाबा नाथ हरिपाठवाचा पाठांतर करा. बघा नाथ हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये वर्णन करतात. जसा भाव तसा भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी